आम्ही 11 सव्वा 11 जरी झाला असेल तरी सकाळी 9:30 वाजले ते 9 वाजल्यापासून इथं सर्व कामगार 8 ते 10 हजार कामगार या ठिकाणी उपस्थित होता आणि 14, 15, 16 संघटनेचे सर्व प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि आदरणीय या मोर्चाचं ज्यांच्याकडे नेतृत्व आहे ते आमचे नेते आमदार सचिन भाऊ यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला भेट दिली। आम्ही त्या ठिकाणी आम्हाला मुंबईत घरं मिळाली पाहिजेत। प्रामाणिकपणाने शिंदे साहेबांनी सांगितलं की जास्तीत जास्त कामगारांना मुंबईत कशी घरं होतील त्या पद्धतीने मी 100% प्रयत्न करतो आणि उद्या तुमचं शिष्टमंडळ प्रत्येक तुमच्या संघटनेचे 2-2 जे लोक आहेत त्यांना घेऊन या। माझ्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवतो। शिवना बोलवतील, त्यांचे सचिव असतील, प्रमुख खात्याचे अधिकारी असतील, त्या सर्वांना त्या ठिकाणी बोलवून हा कुठल्याही परिस्थितीत गिरणी कामगारांचा प्रश्न 100% मार्गी लावूया आणि उद्या तुम्हाला मी वेळ कुठल्याही परिस्थितीत देतो म्हणाले। एवढं आश्वासन आम्ही तुम्हाला दिलंय आणि सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवणार आणि त्यांच्या समोर एक ठोस निर्णय काहीतरी घेऊया या पद्धतीचं आमदार सचिन भाऊ आहेर आणि आमच्या शिष्टमंडळाला त्यांनी आश्वासन तोंडी दिलेलं आहे। धन्यवाद। असेल की सर्व गिरणी कामगार वारस दूर म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बेळगाव असेल किंवा अन्य ठिकाणाहून ज्या ठिकाणी गिरणी कामगार आहेत तिथून मोठ्या संख्येने गिरणी कामगार जवळपास 10,000च्या संख्येनं या आझाद मैदानावर जमला होता। दिवसभर संघर्ष केल्यानंतर कुठेतरी आशा होती की मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासन आपल्याला त्याची दखल घेऊन निश्चितपणाने बोलवेल किंवा कोणीतरी जबाबदार व्यक्ती गिरणी कामगारांशी संवाद साधण्यासाठी इथे येईल, परंतु ते घडलं नाही। आणि त्यानंतर गिरणी कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला की जोपर्यंत मुख्यमंत्र्यांकडून किंवा प्रशासनाकडून कोणतीही आम्हाला या मोर्चा संदर्भातली बातमी मिळत नाही किंवा सकारात्मकता दिसत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। थोड्याफार प्रमाणात पोलिसांच्या माध्यमातून कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याही दबावाला आपण जसं उत्तर द्यायला पाहिजे तसं दिलं आणि पोलिसांना सांगितलं की आम्ही कोणत्याही परिस्थितीत मात्र आझाद मैदानातून जाणार नाहीत। आणि लोकांची ती भावना आहे, खरं तर व्यासपीठाची म्हणण्यापेक्षा जे खाली होते लोक भावना होती की आम्ही माघारी जाणार नाहीत, पाहिजे तर तुम्ही व्यासपीठावरील लोकांनी मागे जा परंतु आम्ही खाली लोक जाणार नाही, ही भावना असल्यामुळे हे बदल घडले। आणि शेवटी जवळपास 10:30 ते 11 वाजता आज एकनाथराव शिंदे साहेबांशी चर्चा झाली किंवा त्यांनी ते बोलवून घेतलं। त्यांना कळलं की आता ही कुठे थांबवणं गरजेचं आहे, लोक माघारी जाणार नाहीत आणि पुढे वाढू नयेत विषय, म्हणून त्यांनी बोलवून घेतलं। त्या बैठकीमध्ये त्यांच्याशी छोटीशी बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं की मागील जे काही 10 जुलैला त्यांनी आश्वासने दिली होती त्यातली फक्त 17वा कलम हेच फक्त रद्द करण्यात आलेलं आहे। बाकी जी काय त्यांनी आश्वासने दिलेली होती, मग आमचा वंचित कामगारांचा मुद्दा असेल 1981चा असेल किंवा मुंबईतील विविध ठिकाणची जी काय गिरणी कामगारांसाठी उपलब्ध होणारी घर आहेत त्या संदर्भातले जे काही विषय आहेत ते येणाऱ्या काळात म्हणजे उद्याच एक बैठक बोलून अधिकाऱ्यांकडून तुमच्या समोर तो आम्ही जाब विचारू की बाबा या गोष्टींची तुम्ही पूर्तता का नाही केलीत किंवा त्या करण्यामागे तुम्हाला ज्या काय अडचणी येतात हे आपण पूर्ण ज्या काही तुमच्या मागण्या आहेत त्याच्यावर पुन्हा विचार करून गिरणी कामगारांना मुंबईमध्ये जास्त घरं देण्याचा प्रयत्न करू, हे मात्र त्यांनी आज आपल्याला आश्वासित केलेलं आहे। आणि त्या संदर्भातली उद्या 4 वाजता ती बैठक बोलवण्यात आलेली आहे शिष्टमंडळाची आणि त्यातही आज त्यांच्या बोलण्यावर निश्चितपणाने लक्षात आलेलं आहे की कुठेतरी सकारात्मकता दिसते। गिरणी कामगारांचा संघर्ष आता त्यांच्या लक्षात आलेला आहे, त्यामुळे त्यांनी ते मान्य केलेलं आहे मनातून की आता गिरणी कामगाराला त्याचा अधिकार मात्र दिला गेला पाहिजे।